मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जानकारी मराठी मध्ये। आज आपण हरभरा पेरणीविषयी माहिती घेणार आहोत। मी कोणता हरभरा पेरणार आहे, कसा पेरणार आहे, मी माझ्या खर्चात कशी बचत करतो आणि मी किती एकर वावर स्वतः एकटा हँडल करतोय आणि कमी मजुरात मी कसं मॅनेज करतोय ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। चला सुरू करूया आजचा ब्लॉग। आपलं शेत आहे। आता मी याच्यामध्ये गुरांसाठी चारा केलेला होता। तर मित्रांनो, याच्यात तण आहे, याच्यात टिलर वगैरे मारून घेतलेलं आहे मी। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये टिलर मारले गेलेले आहे आणि याच्यात आपल्याला हरभरा पेरायचा आहे। याच्यात 3 पद्धती असतात मित्रांनो। एक फेक हरभरा फेकून देता आणि त्याच्यात हरभरा चाळून आणि पाणी भरायला वाफे किंवा बेले पाडले जातात। दुसरा आहे बेले पाडून त्याच्यात हरभरा मजुरांमार्फत टोला जातो आणि ते हरभरा केला जातो। तिसरा आहे मित्रांनो हा पांबर, आपली जी बैलांवर जी पांबर असते तिच्याने पेरला जातो। मित्रांनो, मी याच्यापैकी फक्त फेक हरभरा पेरणार आहे आणि कोणता हरभरा पेरणार आहे ते आपण पाहूया। चला तर मित्रांनो, हे आपलं गावठी बियाणं आहे। मागच्या वर्षी आपण पेरलेला होता। एक गावठी बियाणं आपण घराकरता वापरत असतो। डाळी साळीला एकच नंबर आणि खायला एकदम चविष्ट हरभरा असतो। तर तुम्हाला काय वाटतं की गावठी हरभरा चांगला की बाकीची हायब्रिड जाती? तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही कोणत्या हरभऱ्याची जात पेरता ते पण सांगा। तर चला सुरू करूया। मी कसं पेरतो ते फेक हरभरा कसा फेकतो ते पाहूया। तर मित्रांनो, आपण हे पायलीवर बियाणं घेतलं या तुकड्याकरता। तर या पद्धतीने फेकायचं आहे मित्रांनो। पातळ पातळ टाकायचं आहे मित्रांनो, जास्त दाट नाही करायचा। हे बघा मित्रांनो, याच्यात किती घाण आहे। तुम्हाला असं वाटेल की खूपच घाणीमध्ये टाकतोय, पण तुम्ही थोडा पेशन्स ठेवा। आपलं वावर कसं होतं आहे आणि ते पण पहा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला। लाईक करत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे आहे ना माणूस डिसमूड होऊन जातो। तर मित्रांनो, ही माझी इथं 5 एकर जमीन आहे। माझी बाई एक्सपायर झालेली आहे आणि आई अपंग आहे। माझ्या एकट्यावरच सर्व आहे, तर मीच करतोय शेतीमध्ये। आणि आता मजुराचा इतका अभाव आहे की खूपच जबरदस्त अभाव आहे। त्याच्यामुळे आहे ना मॅनेज करावं लागतं शेतीमध्ये। त्याच्यामुळे मी नवनवीन आयडिया आणत असतो। मित्रांनो, आपला या हरभरा या तुकड्यामध्ये 5 गुंठे 6 गुंठे म्हणजे 10 गुंठ्याच्या आसपास आहे। याच्यात एक पायली बी टाकलेलं आहे। तुमचा काय अनुभव आहे, याच्यात एक पायली बी बरोबर पडलेलं आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। याच्यात टोनही केला असता पण लेबर लागलं असतं। आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी 5 एकर जमीन एकटा हँडल करतो। माझी आई अपंग आहे आणि माझी बाई एक्सपायर झालेली आहे। आता 5 एकर जमीन ही राहूनही आजकाल शेतीवर कोणी पोरी देत नाही। त्याच्यामुळे जर कधी तुम्ही शिक्षण करत असाल, शेतीबरोबर शिक्षणही चालू ठेवा आणि जर नोकरी लागत असेल तर बेस्ट पर्याय। आणि आता आम्हाला पण हे आलेलं आहे की मी शिक्षण चालू ठेवलं असतं तर फरक पडला असता। तर तरीही मी शेती करतो आहे, जिद्दीने शेती करतो आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न आहे। आज मित्रांनो, हे पहा मित्रांनो, आपला हरभरा पेरला गेलेला आहे। हे पहा मित्रांनो, हे दाणे पडलेले आहेत। आता मी काय करणार आहे मित्रांनो, याला ट्रॅक्टर आणेल। आपलं वालं छोटं मिनी ट्रॅक्टर आहे 32 HP सोनालिकाचं, ते घेऊन येईल मित्रांनो। मला 1 वर्षाची कमाई आली, मी 5 लाखाचं ट्रॅक्टर घेऊन आलो आहे। फक्त एवढंच आहे, बैलजोडी आपल्याला परवडत नाही एकट्याला, कारण बैलजोडीने करणं शक्य नाही आहे। त्याच्यामुळे ना मी शेती ट्रॅक्टरनेच करतो। आणि मित्रांनो, एवढं तण जरी असलं ना तर हरभऱ्याला काही प्रॉब्लेम नाही, एवढं तेवढं टिलर मारून वगैरे व्यवस्थित झालेलं आहे। आणि याचं उत्पन्न मित्रांनो, गावठी हरभरा 6 ते 7 क्विंटल एकरी येत असतं आणि बेस्ट आहे। गावठी हरभरा आपल्या शरीरासाठी पण मस्त आहे आणि आपल्या घरासाठी जर करायचं असेल तर 5-10 गुंठे क्षेत्र हरभरा, गहू वगैरे 20 गुंठे करत राहा जर जास्त जमीन असेल तर। आणि म्हणजे तुमच्या नियोजनाप्रमाणे करत राहा, जेणेकरून आपल्याला घराचं आपल्याला लागणारं वस्तू आहेत ना ते आपल्या शेतातूनच आपल्याला मिळतील आणि आपण व्यवस्थित राहू। आता रासायनिक फवारणीची इतकी हे वाढत चाललेले आहेत, लोक म्हणजे विशेष ठेवत नाही। त्या रासायनिक फवारणीमुळे इतकी नुकसान होऊन राहिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतो मी, कांद्याचे अक्षरशः आहे ना मधमाख्या नष्ट होण्यामुळे कांद्याचे रोप मागच्या वर्षी 20 एकदम
बीसुद्धा आलेलं नाही. त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो फवारण्या कमी करा आणि उत्पन्न जे नैसर्गिकरित्या भेटतं ना त्याच्याने घेत राहा. पहिले लोक आहे ना मित्रांनो गिलकं दोडकं त्याला एखादा किडीने डंख बी मारलेला असला ना, म्हणजे आता आपण डंखचं किडा हे घेत नाही, ते डंखचं पूर्वीचे म्हणजे आपले आजी आजोबा आहेत ना ते काढून टाकायचे आणि खायचे. त्याला रासायनिक फवारे मारायचे नाही आणि कॅन्सरचं प्रमाणही एवढं नव्हतं. आता कॅन्सरचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आहे ना नैसर्गिकरित्या जे पिकतं ना ते खूप छान असतं. मी आता नैसर्गिकरित्या भाजीपाला लावलेला होता. मी तुम्हाला तो व्हिडिओ काही टाकला नाही, पण लवकरच असा भाजीपाला मी जेव्हा तयार करेल ना एक व्हिडिओ टाकेल. आणि मित्रांनो हा हरभरा उगल्यानंतरही आपण व्हिडिओ टाकणार आहोत. आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपलं हे आता मी आता याच्यात सारे ओढणार आहे. ते सारे कसे ओढले आहेत आणि याला बांधून वगैरे पाणी भरायला पण सोय केलेली आहे. आता 2-3 दिवसांनी 28-29 तारखेला पाणी पडणारच आहे. याची ओल आहे आणि ती ओल परून आपला हरभरा सफिशियंट उतरून जाईल. नंतर मग पाण्याची व्यवस्था जर लागलं तर पाणी भरायला पण सुविधा करू आपण. ते पण दाखवू व्हिडिओमध्ये कसं केलेलं आहे ते. मित्रांनो आपण आता सारे ओढायला सुरुवात केलेली आहे. एक सारा पाला गेलेला आहे. लव मध्ये टाकून दिलंय. मित्रांनो पाहू शकता तुम्ही सारे पाल्यानंतर तण वगैरे एकदम वरती निघून आलेले आणि कुठं मोठं राहिलंय ना ते उचलून घेऊ आपण. आणि फायनली मित्रांनो आपला हरभरा पेरणी पूर्ण झालेला आहे. आता आपण पाहूया कसा पेरलेला आहे, कसे आपले सारे पडलेले आहेत. हे पण मित्रांनो किती वावर आपलं वालं हे होतं आणि आता किती झालं आहे, स्वच्छ झालेलं आहे. हे आता थोडंफार कुठं मोठं गवत उरलेलं आहे, ते आता ऊन पडलेलं आहे थोडं आणि मस्त ओल आहे मित्रांनो. हरभरा आपला सफिशियंट चांगला उतरून येईल आणि व्यवस्थित दिसेल. आपला हरभरा उतरल्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ बनवूनच आपण टाकू. तर मित्रांनो कशी वाटली तुमची माझी थिअरी? कमी खर्चात हे आता याला जर कधी मी हरभरा टोचायला माणसं आणले असते तर मला 2 माणसं लागले असते आणि सारा दिवस त्यांनी हे काम केलं असतं. मी हरभरा फेकून म्हणजे पातळ व्यवस्थित अंदाज पाहून फेकून आणि सारे पाडलेले आहेत आणि इतकं सुपर मी 2-3 वर्षांनी प्रयोग करतो आहे मित्रांनो असा. आपल्याला म्हणजे आपल्याला आपला म्हणजे घरासाठी जो लागणार हरभरा आहे ना तो याच्यामधून आपल्याला मिळून जातो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही कोणत्या प्रकारे हरभरा पेरता ते पण सांगितलं तरी चालेल. धन्यवाद.